दुसऱ्या बैल मैदानात तरी आता फायनल जाणून घेऊया आहे गुलाला आहे तुमच्या बैलांचा. माझं नाव उमेश विष्णू गाडेकर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. बैलाचं नाव देवा. महेश पाटील जुना कॉन्टॅक्ट होता. माझा समाधान नावाचा मित्र होता, त्याला कॉन्टॅक्ट करून दिला. समाधान मोराईपुरी यांच्या मार्फत तुमचा पहिरा झाला. आता तुम्ही इकडे कधीपासून येत आहे? आम्ही 2 वर्षापासून येतो. आतापर्यंत इकडे किती गुलाल झालेले? पहिला गुलाल आहे. पहिला गुलाल आहे. याच्या अगोदर जेवढ्या वेळेस आलो गट 5 झाला. सेमीला बैला बैल कधीच नाही पुरला. कोणता बैल टाकला सेमीला बैल पुरला नाही. अच्छा, बैलाची काय खरेदी कुठली? बैलाचं वासरू घेतलं होतं लहान, तयार केलं. आता 5व्या वर्ष आपल्याकडे. आता दाती कसं आहे? जुळला आता दोघं खाली आदत घालून दुसऱ्या मैदानात नंबर केला बैल. आदत म्हणजे आता सर्किट आदत आहे आपला. दुसरा बैल ओपनच्या मैदानात म्हणजे आदत मी दुसऱ्याच्या मैदानात. आणि तुमचा नंबर किती झाला? नंबर आज 5 नंबर. पण या गुलालाच महत्व केसरी म्हणजे आज आपलं बघा मंडळी, खानदेश भागातील सगळ्यात मोठं मैदान आणि सगळ्यात चांगलं रीतसर आणि रास्त मैदान करणार म्हणजे चाळीसगावचं मैदान. आणि आज या मैदानात ही गाडी म्हणजे आदत वासरू घेऊन आज देवा बैल पळाला आहे. आदत सर्किटला घेऊन हे खूप मोठी बाब आहे. आणि 117 किलोमीटर वरून बुलढाण्यावरून आलेले, 170 किलोमीटर वरून आलेले. तरी या अण्णा आप्पा या तुम्हाला आज हा गुलाल कोणाला समर्पित करतात तुम्ही? हा गुलाल म्हणजे बैलाच्याच नावाचा. बैलाच्याच नाव. जे बैलाचे कष्ट आहे आज 5 वर्ष झाले. 5 वर्ष समजतो. पहिला गुलाल 3 फेरीच्या मैदानात. सेकंदाच्या खेळात आम्ही पहिला दुसरा नंबर कंटिन्यू आमच्या भागात. चला, काय वाटलं तुम्हाला आधी चाळीसगाव भागातल्या या मैदानाबद्दल? मैदानाबद्दल 1 नंबर काम आहे. सगळं शिस्तबद्ध काम आहे. कमिटी बद्दल काहीच नाराजी नाही, काहीच नाराजी नाही. निकाल वगैरे सगळं इमानदारीचा खेळ सगळं. आता परत पुढे भविष्यात कधी येणार आहे चाळीसगावला? आता चालूच राहणार कधी पण. बैलाचा पेहरा फिक्स झाला की. तरी आता आपण देवाची मुलं भेटलोय. आता आपण सर्किट कडे जाऊया. सर्किट देवाबरोबर पळाला. आदत आहे. कुठून घेतला होता सर्किट? 40गावरून घेतला होता आपण. गाडीत नव्हतं. कोणाच्या गाडीचा? बबलू सोनवणे. काय वाटतं तुम्हाला बबलू सोनवणेंच्या गाडीचे? क्वालिटी ते पण ते देतात, पण मालकावर पण असं घडवायचं नाही. ते तुमची मेहनत आहे, त्याच्याशिवाय आज तुम्ही गुलालास पात्र झाले. याच्यावरूनच कळतं की तुम्ही मेहनत किती घेतलेली आहे. बघा मित्रांनो, वस्तू किती चांगली लागली तरी तिच्यावर जी मेहनत घेतो बैलगाडा मालक, त्याच्याशिवाय हे साथ देणे होत. तरी आज वासराने मालकाला साथ दिली आणि मालकाच्या अखंड परिश्रमानंतर आज गुलाल मिळालाय. तर काय वाटतं, गुलाल कोणाला समर्पित करतात? आज मी गुलाल देवाला समर्पित करतो. आणि योगाच असा जोडून आला की आज पण त्यांना बैल भेटत नव्हता, आपल्याला पण बैल पुरत नव्हता. प्रत्येक महिन्यात वासरान भेट पास केलेला आहे, पण आजपर्यंत वासराला बैलच केलेला पुरला नाही. वासराने सगळीच गाडी अंगावर घेऊन मारलेली. आजपर्यंत प्रत्येक महिन्यात वासरू भेट पास झालेलं आहे आपलं. तुमच्या गावाचं नाव? बहाड. आता इथून पुढे कसं नियोजन असेल तुमचं आलं? इथून पुढे आता जसं जसं आपलं नियोजन लागेल गुलाला तो आता खानदेश भागात अजून कोणत्या बैलाबरोबर पळायची तुमची इच्छा आहे? आपल्याला खानदेश भागात कुठल्याही बैलाबरोबर पळायचं नाही. आपण बाहेरच बैल मागू. आपल्याला बैल भेटले नाही. आपण जेव्हा अंधारात होतो आपल्याला बैल दिले पासून तर आता गुलाबाच्या मैदान पासून आम्हाला आपण बाहेरच बैल पाहिजे. आणि जवळजवळ जोपर्यंत गाडी गुलाब हीच गाडी पळणार. माझाही एक आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण गाडी जुळणं किती महत्वाचं असतं. आता
उद्याच कालचंच उदाहरण घ्या, पुसेगाव हिंद केसरीला शेवटी आदत वासरांनी 1 नंबर केला. 78 वर्षात प्रथम 1 नंबर दोघं आदत वासरांनी केला. आणि याचं श्रेय फक्त एकच जातं की गाडी जुळाली होती. आणि आजकाल बैलगाडा मालक आहे ना, हे या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतात. गाडी जुळू देत नाही. आज वेगळा पैरा, पुढच्या मैदानाला वेगळा पैरा, त्याच्यात पुढच्या मैदानाला वेगळा पैरा. पण जर गाडी एकदाची जुळाली, दोघं बैलांना जर सवय झाली तर नक्कीच गुलाल होऊ शकतो. आणि आज पहिल्यांदा वासरू डावीने पण पळाला उजवीनच ते डायरेक्ट कोणालाच ऐकत नाही. पण आज पहिल्यांदा आपण डावीन पण वासरू जात राहिलो. बघा वासराची धमक, दोघं साईडने पळतो आणि आज गुलालास पात्र झाला. फक्त एक खंत आहे की, आणि माझी चांगल्या गाडा मालकांना एक विनंती बी असेल की अंधारातला वासरू आहे याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. आणि आपलाही बैल आज वासरूने गुलाल केलाय तर आपलाही बैल गुलालात राहील. आणि प्रयत्न करा. साताऱ्यात पण पळालं आपलं चिखली तेज आहे का, सप्तहिंद केसरी मोठूर, आणि त्याची गाडी पण लक्ष रेकॉर्ड मोडला त्यांनी. तर त्याच्यामध्ये पण वासरू सुट्टा गट काढलेला राहिलं. अजून विषय हिंद केसरी मध्ये पळालेला आहे. साम्राज्य म्हणून शकते, साम्राज्य वरती पण पळाले. आणि सांगून गट मारायचं वासरू, सांगून गट मारायचं. मग आता वासरू वर पण पळालेले 3 फेऱ्याच्या मैदानात. वासराला मागणी झाली असेल ना? वासराला मागणी झालेली, पण आपण ते दिला नाही अजून. नाही का? कितीपर्यंत मागणी झालेली? 6 लाखापर्यंत. 6 लाखापर्यंत द्यायचं आहे का राहू द्यायचं? आपण 10 लाख रुपये सांगितले होते आणि 10 भेटतील तरच आपण देऊ. तुमचा एकदा नंबर सांगा, म्हणजे आपले वरचे गाडा मालक असतील किंवा कोणी इच्छुक असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. आपण या युट्यूबच्या माध्यमातून, खानदेशचा माझा युट्यूब ओपन करण्याचं आहे एक खूप महत्वाचं कारण आहे. कारण खानदेशातले जे बैलगाडा मालक आहे हे ना, काही लोक ठराविक लोकांशीच कॉन्टॅक्ट होतात. आणि जे तळागाळातले जे बैलगाडा मालक आहे यांच्याशी खानदेशातले म्हणजे वरचे जे गाडा मालक आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नाही होत. तर या माध्यमातून आहे ना आपल्याला सगळ्यांशी कनेक्ट करायचं आहे. तर या माध्यमातून असे तळागाळातल्या ज्या वस्तू आहे ज्या चांगल्या म्हणजे पुढे भावी हिंद केसरी होऊ शकतात, महाराष्ट्र केसरी होऊ शकतात आणि गोरगरीब शेतकऱ्याचाही फायदा होऊ शकतो. तर या माध्यमातून माझ्या वरच्या गाडा मालकांना किंवा सगळ्याच गाडा मालकांना कोणाला जर काही वस्तूची गरज असेल किंवा घेवाण देवाणचा व्यवहार असेल तर या माध्यमातून तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण व्हिडिओमध्ये समोरच्या गाडा मालकांचाही नंबर सांगतो. तर तुम्ही प्रयत्न करा की डायरेक्ट गाडा मालकाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मधले जे काही व्यक्ती असतात हे योग्य ती किंमत नाही होऊ देत, वासराची असो किंवा बैलाची असो. तर तुम्ही तुमचा नंबर सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाव, वासराचं नाव, कोणत्या खांदी पळतो आणि नंबर. वासराचं नाव आहे सर्किट शेख. माझं नाव महेश पाटील, चाळीसगाव. मोबाईल नंबर 9322828317. चला, तुम्हाला आता पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. खानदेश बैलगाडा शर्यत YouTube.